श्लोक 12. अनिष्टं मिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. अर्थ: अनिष्ट, इष्ट व संमिश्र म्हणजे इष्ट आणि अनिष्ट असे एकत्र असे कर्माचे 3 प्रकारचे फळ कर्मफळाचा त्याग न करणाऱ्यांना मिळतेच, पण कर्मफलाचा त्याग करणाऱ्या संन्यासांना मात्र या तिन्ही फळांची प्राप्ती केव्हाच होत नाही असे भगवंत सांगत आहेत. विवरण: प्रत्येक कर्माचे इष्ट, अनिष्ट व मिश्र फल असते. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळेल, वाईट कर्माचे अर्थातच वाईट मिळेल, तर मिश्र कर्माचे फळ मिश्र म्हणजे थोडे चांगले किंवा आणि थोडे वाईट अशा प्रकारचे मिळते. पण हे फळ मात्र मिळतेच आणि ते भोगावे सुद्धा लागतेच. यामध्ये विज्ञानाचा सिद्धांत आहे. कर्म करणे म्हणजे बळ लावणे. बळ लावून क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया उमटते. क्रिया व प्रतिक्रिया म्हणजेच कर्म आणि त्याचे फळ आहे. याबाबत शेतकऱ्याचे उदाहरण आपण जर लक्षात घेतले तर एक गोष्ट इथे स्पष्ट करूया. एकाने शेतात खूप धान्य पिकवले. ते सर्व आलेले धान्य त्यांनी साठवून ठेवले, त्याचा संग्रह केला. पण काही काळाने त्या धान्याला कीड लागून ते खराब झाले किंवा उंदरांनी, इतर छोट्या ह्या जे प्राणी आहेत त्यांनी खाऊन टाकले. म्हणजेच स्वतःच्या उपभोगासाठी त्याने स्वार्थाने जे धान्य साठवले होते, पण त्यामुळे नुकसान झाले. कारण धान्य तर त्याला मिळाले नाही आणि धान्य वाया गेल्याचे दुःख मात्र त्याला भोगावेच लागले. त्याने जर ते धान्य विकले असते तर त्याला खरं तर खूप पैसा पण मिळाला असता, त्याला आनंदसुद्धा झाला असता आणि त्या धनाचा त्याला उपभोग घेता आला असता. पण असे धन सुरक्षित कसे ठेवायचे याची काळजीसुद्धा त्याला लागली असती. म्हणजेच आनंद आणि चिंता अशा 2 गोष्टी त्याला एकाच वेळी भोगाव्या लागल्या असत्या. मात्र ते धान्य म्हणजे स्वतःपुरते ठेवून ते धान्य जर त्याने प्रजेच्या कल्याणासाठी गरीब लोकांना वाटले असते, जनतेची सेवा शुद्ध भावनेने केली असती, तर समाजातील लोक त्यांची काळजी घेतील. ये जनाः पर्युपासते असे 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहे. त्याला स्वतःबद्दल कोणतीच चिंता करायची गरज उरली नसती. म्हणजे साठविलेले धान्य कीड लागून वाया गेल्याचे दुःख नाही. धान्य विकून आलेल्या पैशाची ते सुरक्षित ठेवण्याची काळजी करण्याचे कारण नाही आणि शिवाय स्वतःच्या योगक्षेमाची पण त्याला चिंता उरली नसती. अशा प्रकारे कर्मफलाचा विनियोग केल्यास तो सर्वांना कल्याणकारक ठरतो. आपल्याला संत दामाजींची गोष्ट माहिती आहे की दुष्काळाच्या काळात त्यांनी संपूर्ण कोठी लोकांसाठी रिक्त केली, सगळ्यांना वाटून टाकलं. अर्थातच दामाजीला शिक्षा होण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा असे सांगतात की प्रत्यक्ष पांडुरंगाने विठू महाराचे रूप घेऊन त्यांच्यासाठी काम केले आणि त्या संपूर्ण धान्याची किंमत त्यांनी दरबारात अदा केली. याच्यात अजून पण एक विचार माझ्या मनात नेहमी असा येतो की कदाचित त्या काळातील श्रीमंत लोकांनी ह्या दामाजीचे हे उदारपण पाहून किंवा लोकांच्या बद्दल त्याला आलेल्या कळवळा पाहून ती जी रक्कम आहे ती त्यांनी एकत्र केली असेल आणि विठू महार नावाच्या एखाद्या व्यक्तीला दरबारात पाठवून ती रक्कम भरली असेल. त्यापैकी दोन्ही काही जरी असले तरी ही गोष्ट निश्चित घडली आहे हे महत्त्वाचे. आणि वर सांगितल्याप्रमाणे ह्या दामाजीने जो कर्मफलाचा त्याग केला होता त्याच्यामुळेच त्याला असे एवढे सुख प्राप्त झाले. येथे आणखी एक विचार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कर्मातून कर्तृत्वाचा अहंकार गेला व फलासक्ती गेली तर ती कर्मे भाजलेल्या बीजाप्रमाणे अनुत्पादक होतात. म्हणजे ती जर भाजलेलं बी जर जमिनीत टाकलं तर ते कधीच उगवत नाही आणि ती तेथेच संपून जातात. हाच खरा संन्यास आणि अशा संन्यासाला त्रिविध कर्मफळे प्राप्त होत नाहीत. कर्मफलाचा विनियोग अनेक प्रकारे होऊ शकतो. कर्मफल दान, कर्मफल त्याग, कर्मफल समर्पण, कर्मफल संन्यास यापैकी कोणतीही एक किंवा आपल्याला सोयीस्कर आणि सोपी वाटेल अशी पद्धत आपण अंमलात आणावी आणि तसे केले तर कर्त्याला मात्र शांतीचं लाभते असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.
श्लोक 13. पश्येतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणा. अर्थ, हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी कर्मदोषाचा अंत करणाऱ्या सांख्यशास्त्रात ही 5 कारणे सांगितली आहेत, ती तू लक्षात ठेव, असे भगवंत सांगत आहेत. विवरण. सांख्यशास्त्राला कृतांत असे म्हटले आहे. याचे कारण असे आहे की त्या सांख्यशास्त्रानुसार समबुद्धीयुक्त होऊन कर्म केल्याने ते कर्म निर्विघ्नपणे सिद्धीपर्यंत पोचवते. ते पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विघ्नांचा उपसर्ग होत नाही आणि विघ्नांमुळे कार्यहानीसुद्धा होत नाही. हे या सांख्यशास्त्राचे महत्त्व आहे आणि अर्जुनाने व इतर सर्व साधकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असे भगवंत इथे सांगत आहेत. या श्लोकात निबोध मे असे म्हटले आहे. याचा अर्थ सर्व चांगल्या प्रकारे तू समजून घे, कारण सांख्य सिद्धांत सखोलपणे समजून घेतला तरच त्याचा तत्वानुभव येतो. कर्म कोणतेही असो, ते शास्त्रविहित अगर शास्त्रविरुद्ध असो, शारीरिक असो किंवा मानसिक किंवा वाचिक, स्थूल अगर सूक्ष्म असो, या सर्व कर्माच्या सिद्धीसाठी 5 कारणे सांगितली आहेत. सिद्धये सर्व कर्माणी असा कर्माचा मुद्दा उपस्थित केला आहे. सांख्य सिद्धांतात याचे वर्णन केले आहे. यामध्ये विवेक विचाराची प्रधानता आहे, तर भगवंत कर्माबद्दल सांगत आहेत. अर्जुनासमोर युद्ध उभे ठाकले आहे, ते त्याचे कर्तव्य कर्म आहे. कर्मयोगाद्वारे अथवा सांख्य तत्वाप्रमाणे त्याने हे युद्ध केलेच पाहिजे, हा भगवंताचा आग्रह आहे. आणि आता पुढील श्लोकात भगवंत कर्माच्या सिद्धीची 5 कारणे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 14. अधिष्ठानं तथा कर्ता करणैश्च पृथक् विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवैश्चैवात्र पंचमम्. अर्थ, अधिष्ठान शरीर, कर्ता जीव, करण म्हणजे श्रवणाद्री इंद्रिये, चेष्टा प्राणादिकांचे व्यापार, दैव म्हणजे इंद्रिय सहाय्यक देवता, ही ती 5 कारणे होत. कृतांत या सांख्यशास्त्रात सर्व कर्मांच्या सिद्धतेसाठी खालील 5 कारणे सांगितली आहेत. 1. अधिष्ठान म्हणजे आधारक्षेत्र म्हणजेच देह. 2. कर्ता म्हणजे कार्य करणारा, कारण अनेक प्रकारची साधने. 4. क्रिया अनेक प्रकारची केली जाणारी कर्मे. आणि 5. दैव. विवरण. कर्म न्याय्य असो अथवा विपरीत असो, योग्य असो किंवा अयोग्य असो, कोणतेही असो, त्याला अधिष्ठान म्हणजे शरीर मात्र गरजेचेच असते. अधिष्ठान म्हणजे पाया, आधार. तसेच शरीरातील चैतन्यसुद्धा हवे, कारण याचे अभावी म्हणजे चैतन्याचे अभावी हे शरीर काहीच करू शकत नाही. खऱ्या अर्थाने जीव हाच करता आहे, कारण त्यानंतर करण म्हणजे साधने म्हणजेच सर्व इंद्रिय कार्यक्षम असायला हवीत. यांना जी शक्ती कार्यप्रवृत्त करते ती कार्यशक्ती हे 4थे साधन आहे. ही विविध कार्ये घडविणारी शरीरातील वायुशक्ती हे 4थे साधन आहे. आणि 5वे साधन दैव आहे. प्राचीन शास्त्रकारांनी प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता सांगितली आहे. जसे डोळ्यांची देवता सूर्य आहे, मनाची चंद्र आहे, पायाची इंद्र आहे इत्यादी. या देवतांपासून ती इंद्रिये शक्ती स्रोत स्वीकारतात. दैव म्हणजेच देवतांच्या शक्ती. या 5 साधनांमध्ये कोणती मुख्य आहेत व कोणती गौण आहेत याचा येथे विचार केला पाहिजे. सर्वात पहिले साधन अधिष्ठान म्हणजे आधार हे होय. कोणतेही कार्य करण्यासाठी साधने ठेवण्यासाठी स्थान लागते. तसेच कोणतेही कार्य करण्यासाठी पायाभूत कारणसुद्धा गरजेचे असते किंवा परिस्थितीसुद्धा तशीच असायला लागते. ते कारण किंवा परिस्थिती त्या कार्याचा पाया असतो. जसे शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, कारण त्यावेळी येथे मुसलमानांचे राज्य होते. ते हिंदूंचा अतोनात छळ करीत असत. हिंदूंवर होणारा सततचा अत्याचार आणि अन्याय
हेच हिंदवी स्वराज्याच्या कार्याचा महत्त्वाचा पाया होता असे म्हणावे लागते. असा पाया फार विस्तृत असतो व तो स्थलकालाचे दृष्टीने सुद्धा महत्त्वाचाच असतो. कर्ता, यानंतर कर्ता हा मुख्य आहे, कारण तोच कार्य करीत असतो. साधनांचा योग्य उपयोग कर्ताच करतो. साधने नसतील तर कर्ता ती उपलब्ध करून घेतो. म्हणून प्रयत्न व दैव यापेक्षा कर्ता असणे फार महत्त्वाचे असते. मात्र इथे एक लक्षात घ्यायला हवे की पाया तयार असला तरी कर्ता नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. स्वराज्य स्थापनेचाच विचार केला तर कर्ता शिवाजीराजे होते. त्यांनी अतोनात कष्ट करून स्वराज्य निर्माण केले. मात्र ते काम त्यावेळच्या अनेक शूरवीर लोकांना जमले नव्हते. कारण ही अनेक प्रकारची आहेत. विविध प्रकारची साधने ही कार्याची सहाय्यक असतात. ज्याप्रमाणे कुंभाराला माती, पाणी, चाक इत्यादी साधने लागतात. ही साधने जेवढी चांगली तेवढे कार्यसुद्धा जास्त चांगले होते. कारण करण म्हणजे करण्याची क्रिया व साधने. येथे पतंजली योगातील एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यावे आणि ते म्हणजे ग्रहितृ म्हणजे घेणारा, ग्रहण म्हणजे घेण्याची क्रिया व साधन व ग्राह्य म्हणजे जे घ्यायचे आहे ते. या तीन गोष्टी सर्व क्रियांना लागू होतात. त्याच अनुषंगाने कर्ता व करण या शब्दांचा उपयोग केला गेला आहे. स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी लोक जमा केले म्हणजे सैन्य जमवले. विविध प्रकारची संपत्ती गोळा केली. लोकांची मने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार केली. त्यांना शस्त्रास्त्राचे योग्य ते शिक्षण दिले. आणखी कित्येक गोष्टी केल्या. या सर्वांचा करण म्हणजे साधनातच समावेश होतो. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की साधने जेवढी चांगली असतात तेवढी कार्यसुद्धा चांगलेच होते. साधनात दोष असेल तर तो दोष दूर करण्यासाठी कर्त्याला आपली शक्तीसुद्धा खर्च करावी लागते. यासाठी साधने निर्दोष आणि चांगलीच हवीत. विविधाश्च पृथक चेष्टा. विविध प्रयत्न साधनांच्या नुसत्या उपलब्धीने कार्य कधीच सिद्ध होत नाही, तर त्यासाठी वेगवेगळे अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. जसे कुंभाराला नुसती पाणी व चाक उपलब्ध असून भागत नाही, तर घट तयार करण्यासाठी त्याला माती भिजवणे, ती तुडवणे, त्याचे गोळा करणे, त्याचे गोळे करणे, चाक फिरवणे असे निरनिराळे प्रयत्न करावे लागतात. आता शिवाजीराजांना स्वराज्यासाठी लढाया कराव्या लागल्या. त्यांनी तह केले, प्रदेश जिंकला, कधी पराभव पत्करला, गनिमी कावा केला, रात्री छापा मारून स्वराज्यासाठी संपत्ती जमा केली, अनेक शत्रू नामोहरम केले, न्यायासाठी प्रसंगी स्वजनांचा रोष सुद्धा पत्करला. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. अनेक मार्गाने अथक प्रयत्न केले. वर सांगितलेली ही महत्त्वाची 4 कारणे कार्यसिद्धीसाठी गरजेची आहेत. यामध्ये भगवंतांनी 5वे एक कारण दैव असे सांगितले आहे. ते अनुकूल असेल तरच कार्यसिद्धी होते. आपल्याला व्यवहारात सुद्धा आपण ही गोष्ट स्वीकारली आहे. कारण काही वेळा खूप प्रयत्न करूनही माणसाला यश मिळत नाही, तर काही वेळा अल्प प्रयत्नात माणसाला बरेच काही मिळून जाते. अर्थात याला शास्त्रीय कारण नाही, म्हणून विज्ञान दैव हा शब्द मान्य करत नाही. पण असे काहीतरी नक्की आहे. मात्र प्रयत्न आणि दैव यामध्ये प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कारण दैववादाने माणूस आळशी बनतो, तो प्रयत्न करण्याचे सोडून देतो. समर्थ असं सांगतात की माणसाचे अपयशामागे त्याच्या अचूक प्रयत्नांचा अभाव असतो. म्हणजे प्रयत्न जर अगदी सर्वपणाला लावून अचूकपणे केले तर माणसाला यश मिळायला हवे. वर सांगितल्याप्रमाणे दैव म्हणजे विविध इंद्रियांच्या ज्या देवता म्हणजेच शक्ती केंद्रे आहेत त्यांचे पाठबळ माणसाला कार्याची सिद्धी प्राप्त करून देते. आणि ज्ञानदेव यासाठी पुढील ओव्यात त्याचे वर्णन करतात. ते म्हणतात की इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकूची निर्मळा जे अधिष्ठात्र्या का मेळा देवतांचा जो. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे. म्हणजेच त्या त्या स्थानांच्या देवतांची अनुकूलता हीच माणसाला यशसुद्धा प्राप्त करून देते.
तर काही लोक दैव या शब्दाचा अर्थ संस्कार असाही करतात. मनुष्य जसे कर्म करतो तसा त्याचे बुद्धीवर मनावर संस्कार होतो. कर्म चांगले म्हणजे शुभ असेल तर संस्कार चांगला होतो. तसेच ज्या कर्माचा त्याचेवर संस्कार अधिक असेल तेवढे ते कर्म अगर कार्य तो जास्त सुगमतेने चांगल्या प्रकारे करतो. जसे संस्कार झाले असतील तसे ते करण्याचे स्फुरण माणसाला होते. चांगले वाईट संस्कार सर्वांच्या अंतःकरणात राहतात. संघशास्त्र आणि विचार या तिन्हीपासून संस्कारांना बळ मिळते आणि त्यामुळेच नवीन कर्म घडतात, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 15. शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचेते तस्य हेतवः. अर्थ: शरीर, वाणी व मन ह्यांच्या योगाने पुरुष जे विहित अथवा निषिद्ध कर्म करीत असतो त्याचे हे 5च हेतू आहेत. विवरण: मागील 14व्या श्लोकात कर्मसिद्धीसाठी जे 5 हेतू सांगितले आहेत ते या श्लोकात सांगितले आहेत. जसे शरीर या पदात अधिष्ठान, वाक् पदात बहिकरण, मनामध्ये अंतःकरण, नराहामध्ये कर्ता आणि प्रारभतेमध्ये संपूर्ण इंद्रियांच्या क्रिया आहेत. मनुष्य आपल्या शरीराने, वाणीने व मनाने जे काही कार्य करतो ते कार्य किंवा कर्म न्याय्य असो अथवा अन्याय असो, धर्मीय असो अथवा अधर्मीय असो, योग्य किंवा अयोग्य असो, त्याची ही 5 कारणे असतातच. या 5ही कारणांच्या शुद्धतेवरच ते कर्म उत्तम बनते. अर्थात प्रत्येक साधकाने हा विचार केला पाहिजे. शरीर, वाणी व मन या तिघांशिवाय मनुष्य काही करू शकत नाही. अर्थात ही कर्मे न्यायाला किंवा शास्त्राला धरून असतात किंवा त्याविरुद्धही असू शकतात. जसे स्वातंत्र्यासाठी किंवा सत्यासाठी लढणे हे न्याय्य कर्म आहे. पांडवांच्यासाठी ते न्याय्य कर्म होते, तर कौरवांचे म्हणजे दुर्योधनाचे साठी ते विपरीत म्हणजे धर्माविरुद्ध किंवा न्यायाविरुद्ध कर्म होते. त्याचे मागे सत्य, न्याय, धर्म अशा काहीच गोष्टी नव्हत्या, पण त्यांनी युद्धाचे कर्म केलेच. अर्थात या न्याय व विपरीत कर्मामागे वर सांगितलेली 5ही कारणे राबत होती. विपरीत कर्म करणाऱ्या दुर्योधनाची सुद्धा एक पार्श्वभूमी होती. राज्यामध्ये म्हणजे त्याचे जे वडील होते ते सर्व भावंडांमध्ये सर्वात ज्येष्ठ पुत्र होते. त्यामुळे त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे राज्याचा वारसा मात्र तेच म्हणजे धृतराष्ट्र होते. पण ते जन्मापासून अंध होते आणि त्यामुळेच त्यांना राजा होऊ दिले गेले नाही किंवा ते होऊ शकले नाही. आणि घरातील ज्येष्ठ पुत्र असूनही राज्य मिळत नाही हे कारण किंवा अधिष्ठान दुर्योधनाचे मागे होते. तर पांडवांचे बाबतीत असे झाले की पंडू हा धाकटा असला तरी सुद्धा तो अभिषिक्त राजा होता, कारण धृतराष्ट्राला राज्याभिषेक करता येणार नव्हता. म्हणून तो राज्याभिषेक पंडूला केला, म्हणजेच तो अभिषिक्त राजा होता. या नायाने पांडव त्या राज्याचे वारस ठरत होते. अशा प्रकारे कौरव पांडवांमध्ये राज्याचा वारसा हे अधिष्ठान कार्यरत होते. ते दोघेही करते होते. दोघांनी युद्धासाठी साधनांचा सुद्धा वापर केला. युद्ध जिंकण्यासाठी दोघांनी खूप प्रयत्न केले, पण दैव पांडवांचे मागे होते. त्यांचे सर्व प्रयत्न अचूक ठरले व कौरवांना दैव अनुकूल नव्हते. त्यांचे प्रयत्न अचूक नव्हते. साधन सामुग्री उत्तम नव्हती. त्यांचेकडील योद्धे जिंकण्यासाठी लढत नव्हते. भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य पराक्रमी होते, पण त्यांनी केवळ स्वतःची प्रतिष्ठा जपली आणि तीच ह्या युद्धाच्या अपयशाला सुद्धा कारण ठरली. अशा अनेक कारणांनी दुर्योधनाचे दैवाने त्याला साथ दिली नाही. परिणामतः त्याला यश मिळाले नाही. जसे शिवाजी राजांना त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी अगदी प्राणपणाला लावून साथ दिली, तसे दुर्योधनाचे बाबतीत मात्र झाले नाही. म्हणूनच आपले अधिष्ठान कसे आहे, कर्तृत्व कसे आहे, साधने व प्रयत्न कसे आहेत, दैव अनुकूल आहे किंवा नाही, या सर्वांचा विचार प्रत्येक साधकाने करायला लागतो. कारण यामध्ये जेवढा दोष असेल तेवढी सिद्धीत उणीव होते.
त्याप्रमाणे कार्याचे यश किंवा अपयश ठरते. वरील श्लोकामध्ये कर्ता व त्यांच्या साधनांचा विचार सांगितला आहे. कर्ता आपले कर्म निर्दोष रीतीने कसे करतो हे लक्षात येईल. पुढील श्लोकात निर्दोष कर्ता कसा असतो, तसे कर्म करूनही तो कर्ता निर्दोष कसा राहू शकतो याचा विचार भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 16. तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. अर्थ, असे असता केवळ आत्मा हाच कर्ता आहे असे ज्याला वाटते त्याची बुद्धी सुसंस्कृत झाली नाही असेच म्हणावे लागते. बुद्धीवर चांगले संस्कार होऊन ती जर शुद्ध झाली तर आत्मा अलिप्त आहे याची जाणीव असते. ज्याला आत्मा हाच केवळ कर्ता आहे असे वाटते तो दुर्मतीच म्हटला पाहिजे. त्याला काहीही कळत नाही असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण पाहूया. अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न व दैव ही 5 कारणे मिळून कोणतीही घटना किंवा कार्य घडते. कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्यात या 5 गोष्टी असतातच. आणि असे असले तरी माणूस मात्र अहंकाराने त्या गोष्टीचा म्हणजे कर्माचा स्वतःलाच कर्ता समजतात. त्यातही एखादे चांगले किंवा विशेष कर्म घडले तर ते मीच केले, मला कसे जमले, माझ्यामुळे कसे झाले असले वर्णन करून त्याचे कर्तेपण स्वतःकडे घेऊन तो मिरवत राहतो. आणि अपयश आले तर मात्र तो नशिबाला दोष देतो. पण हे करणे योग्य नाही. अर्थात अशा लोकांना भगवंत दुर्मती म्हणजे असमंजस, अपरिपक्व आहेत असे म्हणतात. कारण अशी अहंकारी माणसे आपल्या बुद्धीला घडवून शिकवून त्यावर योग्य ते संस्कार करून तयार करत नाहीत. म्हणूनच ते अविचारी ठरतात. स्वतःकडे कर्तृत्व घेणारे लोक 5 कारणांपैकी एकच कारण म्हणजे कर्ता बघतात. इतर 4 कारणांचा ते विचार करीत नाहीत. जसे गांधीवादी लोक म्हणतात की महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता खरा विचार केला तर स्वातंत्र्य लढा हा 1857 पासून सुरू होता. यामध्ये अनेक लोकांनी, अनेक मार्गांनी अनेक प्रयत्न केले होते. अनेकांनी बलिदान केले होते. भारतावर राज्य करणे इंग्रजांना त्रासदायक होऊ लागले. भारतीय सैन्य दलाने बंडाळी केली असती, उठाव केला असता तर नामुष्की झाली असती. शिवाय दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांची सत्ता दुर्बल आणि खिळखिळी झाली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यात झाला. पण याचा विचार हे लोक करत नाहीत. ते फक्त एकांगी विचार करणारे असे दुर्मतीच असू शकतात किंवा असतात. बुद्धीचा नीट विकास झालेला माणूस प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने विचार करतो. मात्र असे दुर्मतीत्व अहंकाराने उत्पन्न होते. खरे तर माणसाने अशी कर्तृत्वाची घमेंड कधीच बाळगू नये असे भगवंत सांगत आहेत. शरीरादी जी 5 कारणे वर सांगितली आहेत तीच खरी कर्मे करतात. येथे आत्मा म्हणजे खरा मी अलिप्त असतो. तो निष्क्रिय व शांत असतो. मात्र त्याचे सान्निध्यात प्रकृती म्हणजे शरीर व इतर गोष्टी कार्यरत असतात. ती चेतना बनते. ज्याप्रमाणे एखादे वृक्षाचे बीजात संपूर्ण वृक्ष निद्रिस्त असतो. बीजाला उमलून यायला विकसनाला संधी मिळाली तर त्याचा पूर्ण वृक्ष तयार होतो. त्याच्या विकसनाचा वेग वाढविता येतो. त्या आड येणाऱ्या इतर परिस्थितीला सुद्धा दूर करता येते. पण येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जी प्रकृती असते तीच वाढते. म्हणजे जर बी आंब्याचे असेल तर त्याला आंबाच येईल, त्याला दुसरे अन्य कोणतेही फळ येणारच नाही. असे हे सारे कार्य प्रकृतीचे आहे. त्यात ऊर्जा हवी, कारण ऊर्जेत प्रकृती चेतन बनते व कार्य करते. आता हे सर्व कळायला माणसाला ज्ञान लागते. पण ज्ञानाबरोबर अहंकार नको. तो निरहंकारी बनला तरच प्रकृतीचे कार्य त्याला ओळखता येते आणि त्याला आत्मासुद्धा कळतो. मग त्याचे लक्षात येते की झाड लावण्याचे कार्य माझ्याकडून घडले तरी त्याला आलेली फळे, फुले, त्याचा रस, गंध हे सर्व काही माझे कर्तृत्व नाही. ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीचे कार्य आहे. ही प्रकृती आपले शरीर, अहंकार, इंद्रिये
वायुशक्ती व इंद्रियांच्या प्रेरक देवता शक्ती असे सर्व मिळून तयार झालेले आहे. आणि त्यामुळेच ती व्यक्ती कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही व म्हणूनच ते कर्माने लिप्त सुद्धा होत नाहीत, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 17. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न हन्यते. अर्थ: ज्याला कर्तृत्वाचा अहंकार नाही व फलभोगाची आसक्ती नाही, त्याला कर्माचा कोणताच लेप लागत नाही, म्हणजे त्याला कर्माचे कोणतेच बंधन होत नाही. अशा निरहंकारी व निष्काम व्यक्तीने जरी प्राण्यांचा वध केला तरी तो वध करणारा ठरत नाही किंवा त्या कृतीच्या पापपुण्याने तो बद्धही होत नाही, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: प्रत्येक घटनेला म्हणजे कार्याला किंवा कर्माला अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न आणि दैव हे 5 प्रमुख घटक कारणीभूत असतात. त्यातील करण व प्रयत्न कर्त्याशी संबंधित असतात, पण अधिष्ठान व दैव हे घटकही महत्त्वाचेच असतात. आणि त्यामुळेच घटनेचे कर्तृत्व जेव्हा कर्ता स्वतःकडे घेतो तेव्हा ते अविचाराचे होते. व्यवहारात आपण सर्वत्र मी केले, माझ्यामुळे झाले अशी भाषा वापरत असतो किंवा ऐकत असतो. काही वेळा तर माणूस असेही म्हणतो, अहो काय सांगू की केवळ मी होतो म्हणूनच हे काम झाले. म्हणजेच माणूस कर्तृत्वाचा अहंकार किंवा घमेंड बाळगतो. माणसाने हा अहंकार भाव सर्वप्रथम दूर केला पाहिजे, कारण या अहंकारानेच आपले फार मोठे नुकसान व्यवहारात व परमार्थात सुद्धा होते. व्यवहारात म्हणजे गर्वाचे घर खाली होते, तर परमार्थात मी केले हा भाव मनात बाळगल्याने त्या कर्माचे बंधन होऊन माणसाला जन्म मृत्यूचे फेऱ्यात फिरावे लागते. म्हणूनच यस्य नाहंकृतो भाव, जो अहंकारापासून दूर राहिला त्याची बुद्धी दूषित होत नाही, असे भगवंत इथे सांगत आहेत. अहंकाररहित बुद्धी निर्दोष व शुद्ध राहते. असा शुद्ध बुद्धीचा माणूस स्वार्थाने प्रेरित होऊन कधीच कर्म करत नाही, तर केवळ स्वधर्माचे पालन म्हणून तो पुढे आलेले कर्तव्य कर्म करीत असतो. जसे सैनिक युद्धामध्ये शत्रूच्या अनेक जणांना ठार मारतात, पण त्यांना ठार मारण्याचे पाप त्या सैनिकाला लागत नाही, कारण शत्रू सैन्य हे त्याचे वैयक्तिक शत्रू नसतात. शिवाय तो स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लढाई करीत नसतो. सेनापतीचे आज्ञेनुसार तो वार करतो, तो युद्ध करतो. येथे त्याने एकट्यानेच काही केलेले नाही आणि त्यामुळे त्याला त्याचा अहंकारसुद्धा होत नाही, म्हणून वधाचा दोष त्याला लागत नाही. अहंकार नसल्यामुळे कर्तृत्वाचा दोषही त्याला लागत नाही. अहंकार त्यागाबरोबरच फलभोगाची आसक्ती नसो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. कारण अर्जुनाला असं वाटतंय की राज्योपभोग मिळवण्यासाठी या सर्वांना मी ठार करणे योग्य नाही. येथे अर्जुनाचे मनात ठार करण्याच्या कर्तृत्वाचा अहंकार तर आहेच, शिवाय हे ठार झाल्यानंतर आपल्याला राज्यवैभव भोगायला मिळेल अशी भोगाची इच्छासुद्धा त्याच्या मनात सुप्तपणे का होईना आहेच. भगवंत म्हणाले, या दोन्ही गोष्टी बंधनात टाकणाऱ्या आहेत. केवळ स्वधर्माचे कर्तव्य म्हणून पाडलेले कर्म बंधनकारक होत नाही. मात्र त्यासाठी अर्जुनाने निरहंकारी व निष्काम होणे फार गरजेचे आहे. संन्यास सर्व कर्मे दोषयुक्त असतात असे मानतो, कारण प्रत्येक कर्मातून चांगली किंवा वाईट फळे निर्माण होतातच. ती भोगल्या वाचून सुटका नसते. म्हणून सर्व कर्म संन्यास हेच योग्य असे संन्यासी लोकांना नेहमीच वाटत आलेले आहे. परंतु सर्व कर्माचा संन्यास देहधारी माणसाला केवळ अशक्य आहे. माऊली असं म्हणतात की मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंढेगा. अहो, त्यांनी अज्ञानी म्हटले आहे. म्हणूनच संन्यास करायचा तो अहंकाराचा व कर्मफलाचा. मग अशा निरहंकारी व निष्काम माणसाचे हातून होणारे प्रत्येक कर्म बंधनरहितच होते. श्रीकृष्णाचे बाबतीत असे म्हणतात की त्याला 16,000 नारी होत्या, म्हणजे त्याला पत्नी होत्या, पण तो मात्र बालब्रह्मचारीच होता.
काही लोक म्हणतात की कर्मफळ मिळतच नाही असे नसते, पण मिळालेले फळ कर्त्याला बाधत नाही, कारण अशी व्यक्ती सुखदुःखाचे पलीकडे गेलेली असते. सुखदुःखे समे कृत्वा अशी त्याची मनोधारणा असते. शिवाय अशा व्यक्तीच्या हातून वाईट कर्म घडत नाही, हेही खूप महत्त्वाचेच आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 18. ज्ञानैज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्मसंग्रहः. अर्थ: ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही तीन क्रियेची प्रवर्तक आहेत व करण, कर्म व कर्ता या तिन्हीवर क्रिया अवलंबून आहेत. विवरण: कर्माची प्रेरणा आतून म्हणजे मनातून मिळते. त्याचे 3 विभाग असतात. ज्ञाता, ज्याला जाणून घ्यायचे आहे तो. ज्ञेय, जे जाणून घ्यायचे आहे ते. ज्ञान, प्रत्यक्षात जाणण्याची क्रिया. मागील श्लोकात एक सिद्धांत सांगितला आहे, तो हा की आत्मज्ञानी व्यक्तीस कर्माचे बंधन प्राप्त होत नाही. म्हणजेच जी व्यक्ती निरहंकारी, अहंकाररहित आहे व निष्काम आहे, ती कर्मबंधनातून मुक्त असते. या श्लोकात ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय आणि करण, कर्म व कर्ता या संबंधी भगवंत आपल्याला सांगत आहेत. ज्ञान झाले म्हणजे नेमके काय झाले हे शब्दात सांगणे जरा कठीणच आहे, पण व्यवहारात आपण एखादी गोष्ट समजणे म्हणजे त्याविषयी आपल्याला ज्ञान झाले असे म्हणतो. उदाहरणार्थ, मीठ खारट आहे किंवा साखर गोड आहे हे कळणे म्हणजे मिठाविषयी व साखरेविषयी आपल्याला ज्ञान आहे असे ढोबळमानाने सांगता येते. एखाद्या ज्ञानेंद्रियातून एखाद्या विषयाची माहिती देणारी संवेदना आली म्हणजे त्याविषयी आपण ज्ञान झाले असे म्हणतो. म्हणजेच मिठाची अगर साखरेची चव जिभेद्वारे म्हणजे रसनेतून आपल्याला कळते, त्याचा पांढरा रंग नेत्राद्वारे कळतो व ते खडबडीत किंवा मऊ आहे ते स्पर्शातून कळते. अशा वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियातून येणाऱ्या संवेदना म्हणजेच त्या गोष्टीचे ज्ञान असते. ज्ञेय, ज्याविषयी संवेदना येतात ते ज्ञेय. म्हणजे वरील उदाहरणात मीठ व साखर या वस्तू ज्ञेय आहेत. आता या ज्ञेयाची माहिती मिळवणारा जो कोणी असेल तो ज्ञाता असतो. ज्ञाता म्हणजे ते जाणून घेणारा. तो आपल्यामध्ये बसलेला असतो. तो ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञान ग्रहण करतो. परिज्ञाता, सर्व बाजूनी ज्ञान घेणारा. असा हा परिज्ञाता म्हणजे आपली बुद्धी आहे. बुद्धीला एखाद्या विषयाचे ज्ञान हवे असेल तर ती ज्ञानेंद्रियांना प्रेरणा देते आणि या प्रेरणेलाच चोदना असे इथे म्हटलेले आहे. मनात कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा उत्पन्न होणे ही चोदना झाली. परिज्ञाता, जो सर्व प्रकारच्या स्फुरणाचा ज्ञाता आहे, त्याला प्रत्येक क्रियेच्या स्फुरणाचे ज्ञान होते. कोणतीही क्रिया करण्याचे स्फुरण एका व्यक्ती विशेषामध्ये होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यानुसार ऐकणारा, स्पर्श करणारा, पाहणारा, चाखणारा व वास घेणारा असे अनेक कर्ते असू शकतात. परंतु या सर्वांना जाणणारा जो एकच आहे त्याला परिज्ञाता असे म्हटले आहे. ज्ञान हे पंचेंद्रियातून येत असते. ती एक क्रिया आहे. या क्रियेत या 5 इंद्रियांबरोबरच 6वे मनसुद्धा सहभागी असते. म्हणूनच मनाला 6वे ज्ञानेंद्रिय म्हणतात. वास्तवात मन हे स्वतंत्रपणे इंद्रिय म्हणून दाखविता येत नाही. ते अव्यक्त आहे आणि म्हणूनच भगवंतांनी त्याला आपली विभूती आहे असे म्हटले आहे. 10व्या अध्यायात भगवंत म्हणतात, इंद्रियाणाम मनश्चास्मी. पंचज्ञानेंद्रिये ही ज्ञान घेण्याची साधने म्हणजे करण आहेत. तसेच ज्ञान ग्रहण करण्याची क्रिया ते करतात. ही ज्ञानेंद्रिय प्रेरणा देतात. जसे एखादा आवाज कानाने ऐकला की कान टवकारले जातात. विशेषतः प्राणीमात्रांच्या मध्ये हे आपल्याला लगेच कळून येते. लगेच डोळे त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागतात. अशा या ज्ञान घेण्याच्या प्रेरणा असतात. म्हणूनच ज्ञानेंद्रिय चोदना देतात असे इथे म्हटले आहे. अर्थात चोदना म्हणजे प्रेरणा देतात. कर्म करण्याची चोदना देणारी ती महत्त्वाची इंद्रिये म्हणजे कान, डोळे व नाक ही आहेत. करण कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह.
संग्रह म्हणजे पूर्णपणे घेणे, स्वीकारणे, म्हणजेच एखाद्या विशिष्ट कर्मात पूर्णपणे सहभागी होणे. उदाहरणार्थ, एखाद्याचा वध करायचं ठरविले गेले तर असे की वध करणारा हा कर्ता होतो. तो जे साधन म्हणजे शस्त्र वापरतो व वध करण्याची क्रिया करतो ते त्याचे करण असते. व प्रत्यक्ष वध हे एक कर्म. प्रत्यक्षात ते कर्म घडले तरच त्या कर्माचा संग्रह होतो. पण तसे झाले नाही तर कर्मसंग्रह मात्र होत नाही. कर्मसंग्रह होण्यासाठी तीनही गोष्टी आवश्यक असतात. कर्मसंग्रह होणे म्हणजेच कर्माचे बंधन होणे. कर्म करण्यामध्ये जर अहंभाव नसेल, म्हणजे हे कर्म मी केले असा भाव नसेल, तर ते कर्म करूनही त्याचे बंधन आपल्याला लागत नाही किंवा होत नाही असे भगवंत सांगत आहेत. कर्माचे बंधन होण्यासाठी कर्ताच कारणीभूत सुद्धा आहे. कारण कर्ता जो जीव तो कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करतो व ते कार्य सुखाला कारण होईल असे जर त्याला वाटले तरच तो पंचज्ञानेंद्रियाद्वारे व पंचकर्मेंद्रियाद्वारे त्यांना चेतावणी देऊन कामास लावतो. आधी आपले इच्छित पूर्ण होईपर्यंत आणि असे आपले इच्छित पूर्ण होईपर्यंत तो थांबत नाही. मात्र ज्या कार्यापासून दुःख अथवा आपल्याला त्रास होईल ती गोष्ट तो करत नाही. कर्त्याच्या क्रियांनी जे व्याप्त असते ते कर्म होय. तेव्हा माणसाचे अंतःकरण अहंकार आणि लिप्तता असते तेव्हा ज्ञाता ज्ञान ज्ञेयरूपी त्रिपुटीने कर्मप्रेरणा अर्थात पाप व पुण्याचा संग्रह होतो. ती कर्मे कशी होतात ते पुढील श्लोकात भगवंताने विस्ताराने सांगितलेले आहे. आपण इथे थांबू. श्लोक 19. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदता प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. अर्थ, ज्ञान, क्रिया व कर्ता ही सांख्यशास्त्रात गुणभेदानेच 3 प्रकारची सांगितलेली आहेत. ती तू यथाशास्त्र श्रवण कर असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण. अध्याय 17 मध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांवर अधिष्ठित असे 3 प्रकार प्रत्येक गोष्टीचे भगवंतांनी सांगितले होते. त्याच अनुषंगाने येथे ज्ञान, कर्म व कर्ता यांचे 3 प्रकार भगवंत सांगत आहेत. गुणसंख्याने यामध्ये संख्यानचा अर्थ ज्ञान किंवा अभ्यास असा आहे. या अभ्यासात 3 वर्ग सांगितले आहेत. गुणसंख्यानशास्त्र म्हणजे कपिल सांख्यशास्त्र. यामध्ये असलेले वर्णन भगवंत अर्जुनाला जसेच्या तसे सांगत आहेत. हे विवेचन सत्व, रज, तम या पद्धतीने वर्गीकरण करून केलेले आहे. यामध्ये ज्ञान, कर्म व कर्ता यांचे त्रिगुणात्मक वर्णनाबरोबरच बुद्धी, धृती आणि सुख यांचेही त्रिगुणात्मक वर्णन आहे. तमोगुण हा प्रमादकारी म्हणजे मूर्खपणा करणारे आहे. रजोगुण हा रागात्मक म्हणजे आसक्ती वाढविणारा आहे. अर्थातच हे गुण व यातून होणारी कर्मे यांचा त्याग करायचा आहे. सत्वगुण हा निर्मल, प्रकाशक, ज्ञानमय, निर्दोष असा असल्याने त्याचा व सत्वगुणातून निर्माण होणारी कर्मे यांचा स्वीकार करायचा आहे. आणि याचसाठी भगवंताने पुन्हा एकदा या गोष्टीचे विवरण केले आहे. या त्रिगुणातून स्वतःच्या सामर्थ्याने या विश्वाला व येथील प्रत्येक गोष्टीला त्याचे 3 भेद करून आपल्याला अंकित केले आहे. तसेच या 3 गुणांमध्ये प्रत्येक वस्तूचे वर्गीकरण झाले असल्याने त्या गुणभेदात सापडल्या आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे हे भेदसुद्धा 3च प्रकारचे सांगितलेले आहेत. या संख्येत कधीही कमी किंवा जास्त होत नाहीत असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 20. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. अर्थ, परस्पर विभक्त अशा सर्व भूतांच्या ठिकाणी ज्याचे योगाने अद्वितीय, अविनाशी व अविभक्त असा आत्मा किंवा तत्व आहे असे ज्या ज्ञानाने कळते ते ज्ञान सात्विक होय असे भगवंत सांगत आहेत. विवरण.
आता भगवंत ज्ञानाचे 3 प्रकार सांगत आहेत. पैकी सात्विक ज्ञान म्हणजे काय ते या श्लोकात त्यांनी सांगितले आहे. या विश्वामध्ये जी असंख्य भूते आहेत ती सर्वच्या सर्व भिन्न भिन्न प्रकारची आहेत. त्या सर्वांचे गुणधर्मसुद्धा भिन्न भिन्न आहेत. एकासारखे दुसरे नाही. तसेच हे सर्व नाशिवंत म्हणजे नष्ट पावणारे आहे. आणि असे असले तरी या भिन्नतेत अगर विविधतेमध्ये एक अविभक्त व अव्यय असे तत्व आहे. आणि ते तत्व म्हणजेच अक्षर तत्व, जे न संपणारे असे आहे. हेच श्रेष्ठतम ज्ञान आहे. म्हणजेच सारी विविधता एकाचीच अनेक रूपे आहेत. या रूपांचा आकाराचा नाश झाला तरी मूळ तत्व अविनाशीच आहे. हे कळणे फार मोलाचे आणि महत्त्वाचे असते. ते ज्याला कळते त्याला सात्विक ज्ञान प्राप्त झाले आहे असे भगवंत सांगत आहेत. सर्व भूतांमध्ये समानतेने सामावलेले व अविनाशी असलेले तत्व हेच परमात्म तत्व आहे. या ज्ञानाला परमात्मा साक्षात्कार असेही म्हटले आहे. म्हणूनच सात्विक ज्ञान व परमात्म साक्षात्कार या 2 स्वतंत्र गोष्टी नाहीत. सात्विक ज्ञान जीवनाचे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. सर्व कर्मांचा अंतिम बिंदू किंवा उद्दिष्ट सात्विक ज्ञान प्राप्ती हेच असायला हवे. आणि मोक्ष म्हणतात तो सुद्धा हाच आहे व हाच सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ सुद्धा आहे. वर सांगितलेले अविनाशी अव्यय तत्व म्हणजे परमतत्व किंवा ब्रह्मतत्व. ती केवळ कल्पना नाही. आजच्या विज्ञान युगात सुद्धा या गोष्टीला मान्यता देण्यात आली आहे. कारण एकच तऱ्हेचे परमाणू, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन सर्व चराचर विश्वात व्यापलेले आहेत. हे 3 कण ज्याने बनलेले आहेत ते म्हणजेच ब्रह्मतत्व होय. त्याने निर्माण केलेले आकाशतत्व सर्व वस्तुमात्रात व प्राणीमात्रात अविभक्तपणे बसलेले असते. हे सर्व जाणणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे. असे सात्विक ज्ञान प्राप्त झाले की सात्विक कर्त्याचे सात्विक धृती व बुद्धीने निवडलेले कर्म ज्ञानातच परिणत होते. सात्विक कर्माचे आदी आणि अंती सात्विक ज्ञानच असते. कारण सात्विक कर्म एकात्मतेच्या स्थिर भावनेतून निर्माण होते व कर्मातून एकात्मतेचा साक्षात्कार व आनंदसुद्धा प्राप्त होतो असे भगवंतांनी सांगितले आहे. इथे आपण थांबूया.